नमस्कार बांधवांनो, तर परळी या ठिकाणी छोट्याशा मंगल कार्यात ओबीसी राजकारणी लोकांचा मोठा मेळावा होता। तर त्या ठिकाणी कोयता गँगचे अध्यक्ष टीपी मुंडे यांनी त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी एक जरांगे पाटलांना धमकी दिली आहे की अशी धमकी दिली आहे की आमच्या हातामध्ये कोयते आहेत, आम्ही काही करू शकतो, अशा काही पण म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये जरांगे पाटलांवरती त्यांनी टीका केलेली आहे आणि जरांगे पाटलांना डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी या टीपी मुंडेने दिलेली आहे। कारण हा टीपी मुंडे हा मागच्या मेळाव्यामध्ये पण त्यांनी असं बोलला होता की मी जरांगे पाटला आमच्या हातात कोयते आहेत अशी धमकी जरांगे पाटलांना दिली होती आणि यावेळेसही दिली आहे। कारण तो वारंवार जरांगे पाटलावरती टीका करत आहे, खालच्या भाषेमध्ये टीका करत आहे। तर त्या ठिकाणी हा टीपी मुंडे कारण हा काही पण बोलत आहे, जरांगे पाटलावरती काही पण टीका करत आहे। कारण टीपी मुंडे पण हा का करत आहे, कारण त्यांना ह्या विधानसभेला उभा राहायचं आहे। कारण मागच्या वेळेस लोकसभेला तर लय बोंबलत होता, पण काय झालं कारण त्याचं म्हणायचं की आम्हाला पण उभा राहायचं लोकसभेला, पण त्याचं कशात काय झालं काय उभा राहिला आणि म्हणला आम्ही सरकारला ह्या पाडणार आहेत, पण कशात काय झालं त्यालाच माहिती आता। कारण तो बीड या मतदारसंघातून उभा राहणार होता अशी चर्चा माझ्या कानावरती आली होती, पण अद्याप त्यांनी काही करू शकला नाही त्या ठिकाणी। पण ह्यांची सर्व तयारी हे फक्त हे राजकारणासाठी आहेत, ह्यांचा बिलकुल म्हणजे ओबीसींचा फक्त मतांसाठी फायदा घ्यायचा आहे, ह्यांचा आरक्षण बचावण्यासाठी ह्यांचा काही त्या ठिकाणी म्हणजे प्रयत्न नाही। कारण मराठा समाज जर पूर्णतः ओबीसी मध्ये गेला तर त्या ठिकाणी ह्यांचं योग्य होते की त्या ठिकाणी ह्यांनी मोर्चे काढायला पाहिजे होते, आंदोलन करायला पाहिजे होते, पण त्या ठिकाणी अद्याप मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेलेला नाही पूर्णतः। तरी पण ह्यांच्या अगोदरच ह्यांचे आंदोलन चालू आहे, तर ह्यांना फक्त विधानसभेची ह्यांची तयारी चालू आहे आणि त्या ठिकाणी ते भाषणामध्ये बोलत आहे की आपल्याला विधानसभेला चांगली मोठी तयारी करायची आहे, त्या ठिकाणी आपली संघटना करून मोठमोठे बूथ सांभाळायचे आहेत, त्या ठिकाणी बोगस मतदान करायचं आहे। त्याचा असा अर्थ होतोय की बूथ सांभाळायचे म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी बोगस मतदान करून आपल्याला निवडून यायचंय, असा टीपी मुंडेचा प्लॅन आहे। पण असा म्हणजे जे ओबीसी बांधव असतील त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये हा टीपी मुंडे आहे आणि हा ऊसतोड कामगारांचा अध्यक्ष आहे। पण ऊसतोड कामगारांचा अध्यक्ष असताना काही गोष्टीची आपल्याला लाज वाटली पाहिजे, कारण ज्या ऊसतोड कामगारांवर कारण ऊसतोडाची वेळ ज्या लोकांवरती आली ते कारण ह्या राजकारणी लोकांमुळे आली आहे। ह्यांनी अजिबात कारण कोणत्याही ज्या सामाजिक जे समाज आपला त्या ठिकाणी ज्यांना काही ऊसतोडण्याची वेळ आलेली आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या लेकरबाळांसाठी अद्याप शिक्षणाची सोय हे बीड जिल्ह्यामध्ये बिलकुल नाही। कारण जेवढा वंजारी समाज ऊसतोडत आहे तेवढाच मराठा समाज सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोडत आहे। त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काही योजना असतील, त्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी काही सुविधा असतील, हे अद्याप टीपी मुंडेंनी अजिबात काही केलेलं नाही। त्या ठिकाणी त्यांच्याकडे तर दुर्लक्ष करत आहेत, त्यांच्याकडे काहीतरी लक्ष द्या। त्या ठिकाणी त्या ज्या बांधवांसाठी जे ऊसतोड काम करत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी काम करण्याचं काम हे टीपी मुंडेंनी करावं, असं विनाकारण त्या लोकांचा फायदा असे कोयते घेऊन दंगली पेटवण्याचं काम हे टीपी मुंडेंनी करू नये। कारण हे फक्त गरीब लोकांना गरीब ठेवून अशा दंगली भडकून हे राजकारणी लोक मोठे होतात, पण सामाजिकरित्या जे म्हणजे जे आपले गरीब लोक आहेत त्यांना अजिबात त्याचा फायदा होत नाही। उगाच काही लोकांनी त्यांच्या राजकारणी लोकांच्या पाठीमागे पळू नये, कारण आपलं नुकसान करून घेऊ नये, कारण हे फक्त दंगली पेटवण्याचं काम करत असतात। कारण टीपी मुंडेंनी अद्याप कितीक मुलं हे कारण त्यांना इथं बीड जिल्ह्यामध्ये राहण्याची सोय नसताना त्या ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडण्यासाठी जातात तर त्या ठिकाणी मुलांबाळांना सुद्धा ते घेऊन जातात, तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण होत नाही, कारण त्यांची राहण्याची सोय नसती, त्यांना हॉस्टेल अजिबात नाहीत। हे शासनाकडून येतात, हॉस्टेल शासनाकडून येतात, पण त्यांना अद्याप हे मिळत नाही। ह्या ठिकाणी टीपी मुंडे ह्या ठिकाणी काय झोपलेला आहे का, ह्या ठिकाणी त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सोयी सुविधा त्यांना मिळाव्या यासाठी सुद्धा आंदोलन करावं। मी स्वतः पाठिंबा देतो टीपी मुंडेंना, पण अजिबात असं त्या ठिकाणी त्या ऊसतोड कामगार असतील किंवा इतर लोक असतील समाजातील त्यांचा असा दंगली पेटवण्यासाठी काम हे टीपी मुंडेंनी करू नये। कारण जेवढा वंजारी समाज असेल, इतर समाज जेवढा ऊसतोडणी करतो तेवढाच ऊसतोडणी हा मराठा समाज सुद्धा करत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी सुविधा मागाव्या। खरंच मी गर्वाने सांगन टीपी मुंडे हे चांगले काम करत आहेत, पण जर अशा किंवा धमक्या करून किंवा धमक्या देऊन दुसऱ्यांना किंवा असे दंगली पेटवण्याचं वक्तव्य करून जर असा टीपी मुंडे करत असेल तर त्या ठिकाणी मी पूर्णतः
ह्याचा विरोध करतो आणि जाहीर निषेध करतो, कारण हा जरांगे पाटलांना मारण्याची धमकी देत आहे. म्हणजे ज्यावेळेस पाठीमागही जरांगे पाटलावरती हल्ला झालेला आहे त्यावेळेस हा टीपी मुंडेनेच केलेला आहे म्हणावं लागेल. आणि कारण हे उघड उघड धमक्या देतो जरांगे पाटलांना, त्यावेळेस मागच्या वेळेस जरांगे पाटलांच्या घरावरती ड्रोन फिरवण्याचं काम हा टीपी मुंडेच करत असेल, कारण हाच फक्त जरांगे पाटलांना किती दिवसापासून मारण्याची भाषा करतोय. त्यामुळं ज्यावेळी काही जरांगे पाटलांच्या तब्येतीला काही होईल त्यावेळेस हा पूर्णतः टीपी मुंडे जबाबदार राहील, हे मी पूर्णपणे सांगतो. आणि मराठा समाजाने हा टीपी मुंडेला योग्य ते उत्तर हे द्यावं, कारण जरांगे पाटलांच्या काही तब्येतीला झालं तर हा जबाबदार टीपी मुंडे असेल, ही मी पूर्ण जाहीरपणे सांगतो. आणि टीपी मुंडेने हा अजिबात अशा टीका करून हे दंगली भडकवण्याचं काम टीपी मुंडेने करू नये, कारण जरांगे पाटील हे स्वतः समाजासाठी काम करत आहेत. आणि टीपी मुंडेने समाजासाठी काम करावं ना. मी सांगतोय ना, कितीक ऊसतोड कामगार जे करतात, कारण ऊसतोड कामगारांचा हा अध्यक्ष टीपी मुंडे, म्हणून मी सांगतोय. कारण कितीक पावसाळा ज्यावेळी कारखान्यावरती पाऊस होतो त्यावेळी अनेक त्यांचे हाल होतात. त्या ठिकाणी अक्षरशः रात्र दिवस त्यांच्या कोप्यामध्ये पाणी शिरलेलं असतंय. त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना जेवण सुद्धा करता येत नाही. त्याकडे झोपायची तर लांबच गोष्ट राहिली. त्यासाठी काहीतरी सुविधा मिळाव्या, त्यासाठी त्यांना काहीतरी त्या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी आंदोलन हे टीपी मुंडेने करावं. पण त्यांचा हा राजकारणासाठी फायदा करू नये किंवा दंगली भडकवण्यासाठी, कारण ते ऊसतोडणीसाठी कोयत्याचा वापर करतात, म्हणजे त्याच कोयत्याचा वापर हा दंगली पेटवण्यासाठी टीपी मुंडेने करू नये, हे मी टीपी मुंडेला जाहीरपणे सांगतो. आणि त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा कराव्यात, त्यांना काहीतरी योजना आणाव्यात, कारण अनेक मुलांचं हे नुकसान होत आहे. आणि कारण टीपी मुंडेला काय घेणं देणार, टीपी मुंडेला भरपूर त्याची संपत्ती असेल, त्यांना काय ना, ते राजकारणी लोक असतात, त्यांना भरपूर पैसा असतो त्यांच्याकडे. पण या गोर गरीब लोकांसाठी ही काम करण्याचं काम टीपी मुंडेने करावं. पण त्या गोर गरिबांचा हे दंगली पेटवण्यासाठी काम हे टीपी मुंडेने करू नये, हे टीपी मुंडेला मी जाहीरपणे सांगतो. आणि मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं टीपी मुंडेला हे काम करावं, पण ते अद्याप न करता हे टीपी मुंडे इकडं राजकारणात कसं निवडून येता येईल आणि त्या लोकांचा राजकीय फायदा कसा घेता येईल असा टीपी मुंडेचा प्लॅन आहे. पण ह्या टीपी मुंडेच्या प्लॅनला अजिबात वंजारी समाज असेल, इतर समाज असेल, धनगर समाज असेल, माळी समाज असेल, सर्व बांधव असतील, त्यांनी अजिबात ह्या टीपी मुंडे असतील, हे बाकीचे कोयता गँगचे ह्यांचे सहकारी, टीपी मुंडे कोयता गँगचा अध्यक्ष आणि त्याचे सहकारी ते बबन तायवाडे, प्रकाश शेंडगेने तर ते कोणत्या पक्षाचं उद्घाटनच केलंय. म्हणजे ते उद्घाटन काय केलंय, आता हे फक्त जे ओबीसी बांधवांचा फक्त मतासाठी फायदा घ्यायचा आहे आणि ह्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायचा, ह्या सर्वांचा प्लॅन आहे. आणि हे जरांगे पाटलांना धमक्या द्यायचं काम करत आहेत, कारण ह्याच्यावरती कारवाई पोलीस प्रशासनाने करावी, कारण हे उघड दंगली पेटवण्याचं काम आणि जरांगे पाटलांना मारण्याची भाषा करत आहेत. ह्यांच्यावरती का कारवाई होत नाही, कारण पोलीस प्रशासन हे राजकीय दबावाखाली आहे म्हणून हे अजिबात कारवाई करत नाही. पण ज्या काही ठिकाणी जर जरांगे पाटलांकडून थोडीशी जरी भाषा चुकली भाषणामध्ये, म्हणजे काहीतरी वक्तव्य थोडंसं वेगळं आलं, तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लगेच गुन्हा दाखल करत आहे. पण अद्याप हे जे ओबीसीचे लोक आहेत, कारण हे ओबीसीचे लोक हे म्हणजे काय, हे काय सामान्य समाजातून नाहीत, हे सरकारकडून आहेत. हे सरकारकडून वाद पेटवण्यासाठी हे पाठवलेले आहेत, कारण ह्यांना पगार मिळत असतो ह्याचा, कारण हे असे वाद पेटवण्याचं काम करत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत. कारण हे पूर्णतः डायरेक्ट हे कोयता घेऊन मारण्याची भाषा करतात. मग पोलीस प्रशासन काय करतंय, पोलीस प्रशासन काय झोपी गेलं का, कारण अशा हे धमक्या देत असतानाही पोलीस प्रशासन त्यांना योग्य ते त्यांना चाप देत नाही, म्हणून हे ह्यांना कायद्याची ह्यांना भीती राहिलेली नाही, पोलीस प्रशासनाची ह्यांना भीती राहिलेली नाही, म्हणून हे कुंकडे काही भाषा करून दंगली पेटवण्याचं काम हे राजकारणी लोक, ओबीसीतील हे राजकारणी लोक करत आहेत. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे पोलीस प्रशासनाने योग्य ते लक्ष द्यावं. आणि जर हे डायरेक्ट जरांगे पाटलांना मारण्याची भाषा करत असतील तर त्यांच्यावरती योग्य ते कारवाई करावी. आणि हे जे काय बोलत आहेत ते सर्व मराठा बांधवांनी लक्षात घ्यावं. आणि जर जरांगे पाटलांच्या तब्येतीला काही झालं तर हे जबाबदार हे कोयता गँगचा अध्यक्ष टीपी मुंडे आणि त्याचे सहकारी हे ह्यांना जबाबदार धरावं, हे मराठा बांधवांना मी जाहीरपणे सांगतोय. हे लक्षात घेऊन आणि ह्या टीपी मुंडेचा मी पूर्णतः जाहीर निषेध करतो. आणि टीपी मुंडेने हे समाजासाठी, ज्या ऊसतोड कामगारांसाठी काहीतरी काम करावं, तरच मी गर्वाने सांगेन की टीपी मुंडे चांगलं काम करतोय. आणि टीपी मुंडेने त्यांच्यासाठी योजना काही त्यांना
काय काय त्यांना करता येईल, त्याच्यासाठी काय उपाय करता येईल, त्यांना राहण्याची सोय कशी करता येईल, यासाठी प्रयत्न हे टी.पी. मुंडेंनी करावं. तेव्हाच ऊसतोड कामगारांना ही अभिमानाने सांगता येईल की टी.पी. मुंडे हे आमचे वाली आहेत आणि आमच्यासाठी काम करत आहेत. पण जर असा त्यांचा वापर करून, कारण हे कोयत्यानी तोडण्याची दुसऱ्याला भाषा करत असतील तर हे पूर्णतः गैरवापर टी.पी. मुंडे हा समाजाचा करत आहे. ह्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो आणि ह्या टी.पी. मुंडेचा मी शेवटचा जाहीर निषेध करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा.